खजिनदार साईनाथ पवार, मी सचिन कासारे यांना विनंती करतो आणि प्रणय पण आलेला आहे की या धनवडेवाडी हे ग्रामविकास मंडळ आहे, सेवा मंडळ आहे आणि चांगली कामगिरी, चांगलं योगदान यांचं असतं. प्रत्येकाला सहकार्य करण्याची त्यांची प्रामाणिक भावना ते आजपर्यंत जोपासत आलेले आणि असे धनवडेवाडीचे सर्व सदस्य यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वरराज प्रतिष्ठान व सिद्धिबाबा फाउंडेशनच्या वतीने. आणि संयुक्तरित्या या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष पवारसाहेब यांना या ठिकाणी आणि खजिनदार पवार यांना, सचिन कासारे यांना मी विनंती करतोय आपण त्यांना शाल, भगवद्गीता, श्रीफळ, शाल, श्रीफळ, भगवद्गीता देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान या धनवडेवाडी ग्राम विकास सेवा मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचा संयुक्तरित्या आणि ग्राम विकास सेवा मंडळ धनवडेवाडी आपल्या पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. स्वरराज प्रतिष्ठान व सचिन धन्यवाद. प्रणय आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि या कबड्डी खेळाचा आस्वाद घ्यायचा आहे. तीन रेड का सेकंड डाला ना गवडी साहेब आपण व्यासपीठावर जायचे. ये नहीं क्या है ले जरा भाई या ठिकाणी आमच्या विनंतीला मान्यवर क्रीडा महोत्सवात सभेच्या बैठकीसाठी उपस्थित आहे संघ आणि यू मुंबा प्रो कबड्डी स्टार याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो स्वरराज प्रतिष्ठानचे संस्थापक आणि सिद्धिबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोलजी पवार गावडे यांना की आपण संकेत मेघिष्टे आपणही यायचंय. प्रणय राणे याचं आदर सत्कार दोघेही आपले संस्थापक स्वरराज प्रतिष्ठानचे. प्रणय तुझा या ठिकाणी स्वरराज प्रतिष्ठान व सिद्धिबाबा फाउंडेशनच्या वतीने यथोचित आदर सत्कार सन्मान. उमेशजी गावडे संस्थापक स्वरराज प्रतिष्ठानचे शाल आणि संकेत मेघिष्टे त्याला विनंती करतो आपण श्रीफळ आणि श्रीफळ, भगवद्गीता आणि कॉर्नर एजियनचा ओलांडे असा खेळाडू सचिन कासारे, म्हणजे त्याच्या बाजूला कोण सहसा खेळायचंच नाही. सचिनच्या इथे जाऊ नको म्हणून तिथूनच सांगायचे इकडे खेळ, बाहेर खेळ, असा हा बलाढ्य उद्योन्मुख खेळाडू एजियनचा आणि त्याचा व्यावसायिक संघ ONGC याचाही यथोचित आदर सत्कार सन्मान. उमेशजी गावडे, अमोल पवार सिद्धिबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष, शाल, श्रीफळ, भगवद्गीता आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान. सचिन कासारे, सचिन नरसिंहांच्या वतीने आणि स्वरराज प्रतिष्ठान व सिद्धिबाबा फाउंडेशनच्या वतीने आणि आपल्या उपस्थितीबद्दल शतशः आभार, धन्यवाद. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी यायचं आहे. उमेश गावडे यांना मी विनंती करतो आपण त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. दळवी
काय नाही बघ जेवणाचे उमेश गावडे दिनेश दळवी यांचा आदर सत्कार सन्मान अमोलजी पवार शाखाध्यक्ष अध्यक्षा महेश्वरी गावडे देवळगाव प्रतिष्ठानचे तसेच विवेक एरोला हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी मी अमोलजी पवार यांना विनंती करतो. सिद्धिप्रभा फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक एरोला यांनाही आपण प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भगवद्गीता देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. हे बाळा यानंतर होणारा सामना चौथा सत्रातील शिवमुद्रा विरुद्ध वीर सत्ताजी. शिवमुद्रा विरुद्ध वीर सत्ताजी दोन्ही संघांना पहिला पुकार. आपली नावं या ठिकाणी प्रथम आणून द्यायची. विवेकजी एरोला यांचं यथोचित आदर सत्कार. मारतो खाली बरोबर खालतीच बसतो त्याला पण लागले सिंडिकेट जरा बघा मागे कोण आहे तो. शार्दूल तीन राउंड बस. शार्दूल चाय केली असेल पाहिजे. काही नाही. गणेश सिंग
चला बच्चे कंपनीने इकडे पाठव पुढे. आर्यन इकडे या. मैं भी आता हूँ. शार्दूलला पाठवतो. त्याला बोलतो तो बोलवतो. आम्ही हात दाखवतो. सुमित त्याला आवडतं ते काय सुमित गेला बाहेर गेला तो. खूप लक्ष होतं. त्या दिवशी पकडला. उपांत्य फेरीचे 2 सामने आणि एक अंतिम सामना खेळतील याची संबंधित संघाने खेळाडूंनी क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायचे. उपउपांत्य फेरीचे 4 सामने उद्या सकाळी 7 वाजल्यापासून या 5व्या सत्रात सुरू होईल. सहकार्य करायचं आहे संघाने. पहिला होणारा सामना बंड्या मारुती विरुद्ध यश. दुसरा होणारा सामना शिवनेरी विरुद्ध विजय क्लब. तिसरा होणारा उपउपांत्य फेरीचा सामना गोल्फदेवी विरुद्ध साऊथ कर्नाटक. आणि चौथा होणारा सामना या सामन्यातील विजयी संघ आणि पुढे हा पहिली मोबाईल आलेली आहे 70 नंबर 70 कोण आहे का 70. दुसरा आहे 324 324 324 71 72 73 324 324 1 324 2 324 3 327 327 आहे काय 327. अरे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक यांना या ठिकाणी 307. साहेब आपण त्यांना हे द्यायचं 327. हां बरोबर. मनापासून 4 कुपन घेऊन बसलाय. त्याच्यामध्ये एक लागला 4 आहे. अजून एक काढा.
अभिनंदन प्रशांत भट. बोल ना. नसात बोलूया आपण एक काढा. नाही काय 184 कबड्डीच्या दीपक कुलकर साहेब वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य करणारे आम्हाला कंटेंट कुठल्याही टुर्नामेंट असो, कुठल्याही दीपक कुलकर साहेब कलर चांगला वाटतो, वेगळा वाटतं, असं पुढचं कोणाकडेच नसणार अख्ख्या गावात. मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेब. या ठिकाणी विनंती करतो. आला तो 184 बाकी काय ये ना. व्हिडिओ पाठवला नाही आज. दीपक कुलकर साहेब आज व्हिडिओ पाठवला नाही. शुभेच्छा पाहिजे. कर आराम ठीक आहे. मग आज काय होतं स्पेशल काय चालतंय. लवकर येते. ओके बाय. 184 तिकडे आणि साहेबांच्या हातून तुझ्या आकर्षण धन्यवाद. मी उमेश गावडे यांना विनंती करतो साहेबांचा आदर सत्कार सन्मान दळवी साहेब आपण करायचा आहे. सोबत अध्यक्षा मैश्वरी गावडे, सरचिटणीस अदिती गावडे, दळवी साहेब, अरोरा साहेब. आपल्याला त्यांचं बहुमूल्य सहकार्य असतं आणि एवढे हौशी ते नसा कबड्डी असे दीपक कुलकर साहेब, दीपकजी कुलकर. धन्यवाद साहेब. काय काढायला लागत 5 मिनिटात
आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा महोत्सवात सदीच्या भेट देण्यासाठी उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा अध्यक्ष तसेच वरळी उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंद भाऊ जोडके तसेच वाहतूक सेना महाराष्ट्र निर्माण सेना चंद्रकांतजी पाटील या तिन्ही मान्यवरांचं स्वराज प्रतिष्ठान व सिद्धिविवाह फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक दोनच आहेत. आता तू सांगता बाजूला हे जाऊन ये राहत स्कोर काय 27-34 मार खाणार आहे. ये भाई नको ये गाडीने जाऊन यायला सांग. हॅलो मामा आहे बरोबर. आई यार राऊंड वाले मी मॅचला भेटतो आवाज आहे. राहत तुझे चांगली मॅच चालू आहे. थोडा 30 सेकंड जाऊन यायला सांग. हे घोडेराव मी ना त्याला दाखवून पैसे मारता चिठी अंगावर काय करतो. ये दिन्या सांगतो रनिंग चेंज लाव त्याला कशाला कॉर्नर
खरोखरच कौतुकच पात्र